नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा, कटोरी ब्लाउजची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग बघणार आहोत। ठीक आहे, तर आपण एकदम झिरो पासून सुरुवात करून माहिती बघणार आहोत, म्हणजे एक एकच मार्जिन घेऊन आखून दाखवणार आहोत। तर कटोरी ही आपल्याला वाढवावी लागते, त्यामुळे इथे पेपर कटिंगची झंझट आहे, नाहीतर आपली डायरेक्ट कपड्याची मेथड आहे। डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची हे बघत असतो आपण। ठीक आहे, चला हरकत नाही। त्यानंतर इथे बघा, मी पेपर घेतलेला आहे, एका बाजूने फोल्ड आहे आणि एका बाजूने ओपन बाजू आहे। ठीक आहे, त्यानंतर सरळ आपल्याला इथे मार्जिन रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा, फ्रंट भाग बॅक भाग आपल्याला एकसाथ कटिंग करायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे 1.25 इंच मार्जिन देत आहे बेल्ट वाढवण्यासाठी। परत परत आपल्याला बेल्ट वाढवायची गरज पडत नाही। ठीक आहे, तर नंतर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघला तेव्हा तुम्हाला अगदी प्रॉपर समजेल। त्यानंतर आपल्याला उंची मोजायची। तर उंची मोजताना काय करायचं, थोडंसं हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे। ठीक आहे, तर इथे उंची आलेली आहे 13 इंच, तर आपल्याला घ्यायची आहे 14 इंच। तर इथे मी घेत आहे 14.5 इंच, तर कारण की मला माझ्या कस्टमरने अर्धा इंच ही उंची वाढवायची सांगितलेली आहे। तर तुमची जेवढी आहे त्याच्यामध्ये 1+ ऍड करायचं। ठीक आहे, अशा पद्धतीने मार्जिन करायचं आणि जिथे मार्जिन आलं तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर शोल्डर मोजायचं। शोल्डर मोजताना एक काळजी घ्यायची, शोल्डर हे व्यवस्थितच मोजता गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज फाकून सुद्धा ठेवायचं नाही आणि निमुळत सुद्धा ठेवायचं नाही। तर इथे बघा, शोल्डर आलेलं आहे आपलं 10 इंच। ठीक आहे, तर काय करायचं, 10 आलं तर 10 मध्ये 1+ ऍड करायचं, झालं 11 आणि 11चं अर्ध घ्यायचं आहे 5.5 इंच। तर परत एकदा खाली टेप ठेवायचा आणि 5.5 इंचावर मार्जिन करायचं आणि हे दोन्ही मार्जिन लक्षात ठेवून मार्जिन रेषा ओढायची। त्यानंतर आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला इथे 5.5 इंच आणि मार्जिन रेषा ओढून घ्यायची आहे। आता मोजायची आहे मापाच्या ब्लाऊजून साईज। तर साईज असं सरळ पद्धतीने व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आणि साईज मोजताना हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे। व्हिडिओकडे काळजीपूर्वक बघा। ठीक आहे, तर इथे बघा 18.5 इंच आपली साईज आली आहे, तर म्हणजेच 38 साईजचा आपलं ब्लाऊज आहे। ठीक आहे, जर तुम्हाला 38चा 1/4 भाग काढता येत नसेल तर 18.5 आलं तर 18.5चा अशा पद्धतीने डबल टेप करायचा, म्हणजेच इथं आपलं हे बघा 9 इंच आणि 2 लाईन। परत एकदा दाखवते तुम्हाला, हे बघा त्याचं अर्ध करायचं, 9 इंच आणि 2 लाईन इथे आपलं आलेलं आहे, म्हणजे 38 साईजचं 1/4 भाग येतो। ठीक आहे, तर 9 इंच आणि 2 लाईन घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच पद्धतीने कमर मोजायची। तर कमर सुद्धा आपण ज्या पद्धतीने साईज मोजली, हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे, बोटाने मी ब्लाऊज ओढत आहे, लक्ष द्या। 16 म्हणजे 32 साईज आपली कमर आहे। 32चा 1/4 भाग किती येतो, 8 इंच, 8 चूक 32, 8 इंच घ्यायचं। 1 इंच पाठीमागच्या डॉट साठी 1.5 इंच शिलाई मार्जिन। ठीक आहे, आता ह्या मार्जिन रेषा ओढून घ्यायच्या आहेत। आता बघा, आता काय करायचं, आर्महोल आणि शोल्डर 1/2 इंच डाऊन करायचं आहे। आर्महोल 1/2 इंच डाऊन केल्याने तुमची बाही एकदम व्यवस्थित बसते आणि शोल्डर 1/2 इंच डाऊन केल्याने शोल्डर उतरत नाही। त्यानंतर गळा घेतलेला आहे इथे मी 2.25 इंच आणि समोरच्या आपल्या मापाचा गळा मोजून घ्यायचा। शोल्डरवर टेप ठेवायचा, असं तिरप्या पद्धतीने मोजला तर 6.5 इंच इथं आला माझा। तर इथे घेत आहे मी 7 इंच, कारण की शोल्डर जोडताना आपल्याला अर्धा इंच हे मार्जिन लागणार आहे। त्यानंतर 2.5 इंच इथं खाली घेतलं, बॉक्स तयार करायचा आणि गोल आकार इथे मी गळ्याला देणार आहे। हे बघा, आता बघा, आता आर्महोल गोलाई देऊन घ्यायची। तर पहिली गोलाई आतल्या पॉइंट पासून 1 इंचावर आणि दुसरी गोलाई द्यायची आहे 2.25 इंचावर, म्हणजेच दोन्ही गोलाईच्या मध्ये अर्धा इंच अंतर आलंच पाहिजे। ठीक आहे, अर्धा इंच अंतर हे सफिशियंटचे। तर बघा, त्यानंतर मोजायचा आहे आपला डॉट पॉइंट। तर डॉट पॉइंट मोजायसाठी शोल्डरवर ठेवायचा टेप आणि बरोबर कटोरीचा जिथे टक्स येतो तिथे बरोबर डॉट पॉइंट मोजायचा। तर आपले आलेला आहे 9.25 इंच। ठीक आहे, तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 10.25 इंच मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आता बेल्ट तुम्ही मापाच्या ब्लाऊजून मोजून घ्यायचा किंवा तुम्ही तुमच्या कस्टमरच्या डिमांडनुसार ठेवायचा आहे।
तर 2.5 इंच या बाजूने मार्जिन केलं मी आणि 2.5 इंच या बाजूने सरळ लाईन इथे ओढून घ्यायची आणि त्यानंतर बेल्टला इथे नोक द्यायचा. 1/2 इंच वरती उचलत आहे आणि हे बघा 2 इंच इथे. तर अशा पद्धतीने बेल्टला इथे नोक तयार होतं. तर बघा आता मोजायची आहे कटोरी. तर कटोरी आपल्या मापाच्या ब्लाउजून किती आहे ते मोजून घ्यायचं. तर कटोरी मोजताना केव्हा पण आय घराकून मोजायची आहे, हुक घराकून मोजायची नाही. तर बघा आपली इथे कटोरी आहे 5.5 इंच. तर सर्वात आधी जेवढी आहे तेवढी घ्यायची, परत एकदा वरती टेप ठेवायचा आणि मार्जिन करायचं. ठीक आहे. आता आर्महोलच्या भागाकून आपल्याला 2.5 इंच मार्जिन करायचं खालच्या गोलाईच्या भागाकडून. ठीक आहे, खालची जी गोलाई आहे त्याच्याकडून आर्महोलच्या खालच्या गोलाईकडून 2.5 इंच मार्जिन करायचं आणि अशा पद्धतीने बघा कटोरीला शेप देऊन घ्यायचा. जिथून गोलाई घुमते तिथून व्यवस्थित अशा पद्धतीने गोल आकार देऊन टाकायचं. बघा व्हिडिओमध्ये मी सुद्धा काळजीपूर्वक बघा. आता जो हा पॉइंट आहे बरोबर मध्ये मोद घ्यायचा आहे आपल्याला. तर हा पॉइंट जो आहे तो आपला बरोबर 1 इंच तरी असला पाहिजे वरती. ठीक आहे, तर इथे बघा 5.5, तर 5.5चं अर्ध इथे पॉइंट करायचं म्हणजे 2.5 इंच आणि 1 ते 2 लाईन येतं. त्यानंतर बघा बरोबर हा पॉइंट याच्या व्यवस्थित सरळ घ्यायचा. कुठे येतो तो बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर बघा आपली आता कटिंग आखून झालेली आहे. तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कैचीने. ठीक आहे, तर मापे किपे व्यवस्थित बघा. अगदी सावकाशपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. मैत्रिणींनो जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कमेंट करा. तर जसं आपण आखलेलं आहे त्या पद्धतीने इथे आपण सर्वात आधी कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जर तुमची कटिंग चांगली असेल तर तुम्ही स्टिचिंग सुद्धा छानच कराल. ठीक आहे, तर आता बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग आणि फ्रंट भाग आपल्याला वेगवेगळा करून घ्यायचा आहे. तर पाठीमागच्या भागाचं जे आपण बेल्टसाठी मार्जिन वाढवलेलं आहे तर सर्वात आधी इथे गळा कटिंग करून घेऊयात आपण. म्हणजे आपल्या पाठीमागच्या भागाला सुद्धा गळ्याचं मार्जिन येऊन जाईल. त्यानंतर बघा आता हे वेगवेगळे करून घेऊयात आपण. हे बघा हे जे बेल्टचं निशाण आहे ते आधी देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागाला ते नको आहे. फ्रंट भाग आणि बॅक भाग इथे वेगवेगळा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, आता बघा पाठीमागचं आपल्याला ही जी पट्टी आहे आपण बेल्टसाठी इथे वाढवलेली आहे ती सर्वात आधी आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा आता झालेला आहे आपला पाठीमागचा भाग तयार. इथे गळा कटिंग झाला तर आपला पाठीमागचा भाग तयार झाला. ठीक आहे, आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा फ्रंट भागाचा जो आर्महोल आकार लागतो आपल्याला तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. मी कुठे व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला दाखवलेला आहे, कुठे स्किप नाही केला. अगदी कटिंग कशी करायची कटिंग करताना सुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर अडचण आली तर मला कमेंट करा. ठीक आहे, आता बघा मैत्रिणींनो आता आपला हा भाग कटिंग झालेला आहे. आता वाढवायची आहे आपल्याला कटोरी. ठीक आहे, तर कटोरी कशी वाढवायची आहे ते बघा. सर्वात आधी अगदी जशी आहे तशी इथे कॉपी करून घ्यायची आहे. आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आणि जशी आहे आपला फर्मा जसा निघलेला आहे तसा इथे कॉपी करायचा. काहीच नाही दुसरं करायचं. ठीक आहे, आता बघा इथे मी जसं आहे तसं कॉपी केलं का नाही. तर आता सरळ ही पॉइंट पासून रेषा खाली ओढून घ्यायची. त्यानंतर बघा इथे वाढवायची आहे आपल्याला कटोरी 1.25 इंच. ठीक आहे, आणि या बाजूने सुद्धा 1.25 इंच वाढवायची आणि इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच. त्यानंतर बघा या पॉइंट पासून बघा 2.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण एक मोठं थोडंसं आपण वरती हे बघा आता 3 इंच घेते मी इथे, जास्त नको 3 इंच घ्यायचं. कारण की का मी इथे 3 इंच घेतलेलं आहे. आपण टाकताना टक्स 2.5 इंचाचाच टाकणार आहोत कारण की मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे. सफिशियंट छोट्या मापाच्या ब्लाऊजसाठी 2.5 इंचच असतं पण मोठ्या मापाच्या ब्लाऊज काय होतं आपण 2.5 इंच जर घेतला असतं तर ही कटोरी वरती उचलते आणि तो पॉइंट चुकतो आपला. त्याच्यामुळे मी इथे 3 इंच घेतलेला आहे. ठीक आहे, तर याच्या सुद्धा तुम्हाला स्पेशल कटोरीचा व्हिडिओ आपण टाकूयात. त्यासाठी थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तर बघा मी कटोरी व्यवस्थित आखून घेतलेली आहे. तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे.
तर बघा आपली कटोरी कटिंग झालेली आहे। तर आता बघा आपलं हे बघा हा आहे फ्रंट भाग, आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे मैत्रिणींनो। आणि पाठीमागच्या भागाचा आपल्याला गळा कटिंग करायचा आहे। ठीक आहे, तर फ्रंट भाग आपला तयार झालेला आहे। तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर पाठीमागच्या भागाचा गळा मोजून घ्यायचा किती आहे, तर बघा इथून आपला गळा आलेला आहे 9 इंच, तर मी इथे घेत आहे 9.5 इंच। अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन लागतं, 2.5 इंच इथे मार्जिन देत आहे। सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।